मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सर्व साईजसाठी 4 टक्स चार्ट बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि ह्याची मी तुम्हाला आकृती सुद्धा काढून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल आपल्याला मापे कशा पद्धतीने टाकावी लागतात। इथे मी तुम्हाला सर्व साईजसाठी समजून सांगते। ही साईज आहे, म्हणजे छाती आपली किती आहे साईजानुसार लक्षात ठेवायचं आहे। इथे आपला चौथा भाग आहे, लक्षात ठेवा। ही छातीची घडी साईजानुसार आपल्याला किती घ्यावं लागतं, त्यामध्ये किती वाढ करायची आहे ते माप इथं आहे, लक्षात ठेवा। गळा रुंदी साईजानुसार किती घ्यावी लागते ते लक्षात ठेवायचं आहे। तयार उंची उभा टक्स म्हणजे ब्लाऊजच्या तयार उंची अनुसार येणारा उभा टक्स, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं असतं, छातीचा टक्स सुद्धा मार्किंग करावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे। पहिली साईज आहे 28, 28चा चौथा भाग 7 येतो, लक्षात ठेवायचं आहे। आता त्या 7 मध्ये आपल्याला कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन पकडत असतो, ते लक्षात ठेवा। म्हणजे 28 साईज मध्ये आपल्याला घडी 9ची टाकावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे। आता गळारुंदी 28 साईज मध्ये गळारुंदी आपल्याला 2.5 इंच सुद्धा आपण ठेवू शकतो आणि 2.25 सुद्धा आपण ठेवू शकतो 28 साईज मध्ये फक्त। आता 28 साईज मध्ये तयार उंची लक्षात ठेवा, ब्लाऊजची आपली जेवढी तयार उंची आहे वरून येणारा टक्स पॉइंट आपल्याला किती घ्यावा लागतो इथे लिहिलेलं आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला छातीचा सुद्धा टक्स हा टाकावा लागतो। म्हणजे 28 साईज मध्ये ब्लाऊजची उंची तुमची तयार 11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यायचं, म्हणजे वरून 9 इंच माप टाकावं लागतं। मी तुम्हाला कटिंग करताना समजून सांगत असते बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये। 28 साईज मध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं। 28 साईज मध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर मग तुम्ही 10 इंचावरती ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। वरून येणार म्हणजे ब्लाऊजच्या उंच्यानुसार असतो, आलं लक्षात 28 साईज मध्ये। आता छाती टक्स परफेक्ट बसतो, 1 इंच घ्यावा लागतो, वहीमध्ये लगेच लिहून ठेवा। आता 30 साईज मध्ये समजून सांगते। 30चा चौथा भाग 7.5 येतो, आता त्या 7.5 मध्ये कंपल्सरी 2 इंच आपण शिलाई मार्जिन पकडत असतो। मग छातीची घडी 30 साईज मध्ये किती टाकायची, 9.5 ठेवायची, आले लक्षात। आता 30 साईज मध्ये गळारुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायचे, परफेक्ट ब्लाऊज बसतात गळारुंदी 2.5 इंच। आता 30 साईज मध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची तयार होणारी उंची लक्षात ठेवा, ब्लाऊजची तयार होणारी उंची 30 साईज मध्ये 11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यायचं, म्हणजे वरून येणार माप 9 इंच ठेवायचं। 30 साईज मध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं। 30 साईज मध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर मग 10 इंच वरती ठेवायचं, आले लक्षात। आता 30 साईज मध्ये छाती टक्स 1 इंच ठेवायला विसरू नका, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि प्रत्येकाने तुमची मापे लगेच वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका। आता 32 साईज मध्ये 32 साईज आहे, 32चा चौथा भाग 8 इंच येतो। आता ते 8 इंच मध्ये आपल्याला कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन पकडत असतो, म्हणजे 8 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे किती झालं 10 इंच। म्हणजे 32 साईज मध्ये आपल्याला घडी 10 इंच ठेवावी लागते, हे वहीमध्ये लगेच लिहून ठेवा ज्यांची साईज आहे त्यांनी। गळारुंदी 32 साईज मध्ये गळारुंदी आपण 2.5 इंच ठेवतो, लक्षात ठेवा। आता 32 साईज मध्ये तयार उंचीचा टक्स वरून येणारा लक्षात ठेवा 11 ते 12.5 असते तर 9 इंच ठेवायचं आहे 32 साईज मध्ये। आता 13 ते म्हणजे तयार होणारी ब्लाऊजची उंची लक्षात ठेवा, हे तिन्ही सुद्धा लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सर्व साईज मध्येच वापरायचं आहे हे माप, ते लक्षात ठेवा। 32 साईज मध्ये 13 ते 14 असेल तर 9.5, आले लक्षात। आणि 32 साईज मध्ये 14.5 ते 16 असेल 10 इंच, म्हणजे ही ब्लाऊजची उंची तुमच्या ह्या साईज मध्ये असेल ना, मग वरून हे माप टाकावं लागतं 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये। त्याच्यावरती हा छातीचा टक्स आपला येतो। आता 32 साईज मध्ये किती घ्यावं लागतं, 1 इंच ठेवायचं आहे, आलं लक्षात। परफेक्ट ब्लाऊज बसतात म्हणून समजून सांगितलं। आता 34 साईज, 34 साईज मध्ये 34चा चौथा भाग 8.5 येतो। आता त्या 8.5 मध्ये आपण कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन पकडत असतो, म्हणजे आपल्याला 10.5 टाकावं लागतं, आले लक्षात। आपल्याला ते फिटिंगला पुरलं सुद्धा पाहिजे। आता 34 साईज मध्ये गळारुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे, लक्षात ठेवा। आता 34 साईज मध्ये ब्लाऊजची उंची बघा आपली ह्यामधली किती तयार आहे, हे परफेक्ट मापे आहेत म्हणून समजून सांगते। ह्याच्यावरतीच आपल्याला छातीचा सुद्धा हा टक्स टाकावा लागतो सर्व साईज मध्ये, ते लक्षात ठेवा। हे मापे ना तुम्ही परफेक्ट अशी वहीमध्ये लिहून ठेवा, किंवा एक फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालणार आहे, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे म्हणून समजून सांगते। उंची अनुसार परफेक्ट बसतात, त्याच्यावरती हा छातीचा टक्स जर तुम्ही व्यवस्थित असा मार्किंग करून टाकला ना, ब्लाऊज असे खूप छान बसतात, कारण की बऱ्याच ताईंना सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत म्हणून समजून सांगते। आणि ज्या पद्धतीने माझ्याकडे साईज आलेल्या आहे ना, त्या पद्धतीने मी परफेक्ट असं लिहून सुद्धा ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याचा खूप असा फायदा होणार आहे, मला सुद्धा ह्याचा खूप असा फायदा झाला, म्हणून परफेक्ट मापाचे ब्लाऊज हे बसलेले
दिलेले आहेत म्हणून तुम्हाला हे मी समजून सांगत आहे. आता 36 साईज, 36चा चौथा भाग 9 इंच येतो. आता त्या 9 इंचामध्ये आपलं कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यावं लागतं. म्हणजे किती टाकायचं? 11 टाकायचं. म्हणजे 36 साईजमध्ये घडी किती झाली? 11 टाकली. आले लक्षात? आता गळा रुंदी 2.5 इंच ठेवावी लागते. आता यातलं बघा 36 साईजमध्ये तयार ब्लाऊजची उंची म्हणजे वरून येणारा टक्स, उभा टक्स. आले लक्षात? मग किती ठेवायचा? तुमची बघा किती ब्लाऊजची उंची आहे ह्यामधलं मग तुम्ही इथे ठेवू शकता. 11, 12.5 जास्त असते शक्यतो. 13च्या पुढेच असते. मग 13 ते 14, 9.5 ठेवायचं. 14.5 ते 16, 10 इंच ठेवायचं. आले लक्षात? आता 36 साईजमध्ये छातीचा टक्स परफेक्ट बसणारा 1.25 इंचावरती ठेवायचा. आले लक्षात? आता 38 साईज, 38चा चौथा भाग 9.5 येतो. आता ते 9.5 मध्ये कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन पकडत असतो. म्हणजे किती टाकावं लागतं? 11.5 टाकायचं. 38 साईजमध्ये गळारुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. लक्षात ठेवा, 2.5 इंच. आले लक्षात? आता 38 साईजमध्ये ह्यामधल्या बघा ब्लाऊजची आपली तयार होणारी उंची किती आहे? मग शक्यतो 13च्या पुढेच असते. आले लक्षात? 38 साईजमध्ये, 36 साईजमध्ये 13च्या पुढेच असते. 34 मध्ये सुद्धा 13च्या पुढेच असते. मग त्यांनी काय करायचं? जर आपल्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं. जर आपल्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल 10 इंचावरती ठेवायचं. हे ना वहीमध्ये लगेच लिहून ठेवा म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. आता 38 साईजमध्ये छाती टक्स 1.5 इंच ठेवावा लागतो. परफेक्ट ब्लाऊज बसतात. आता 40 साईजमध्ये 40चा चौथा भाग 10 इंच येतो. आता त्या 10 इंचामध्ये कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन पकडतो. म्हणजे 40 साईजमध्ये परफेक्ट घडी 12 टाकावी लागते. आले लक्षात? आता 40 साईजमध्ये गळा रुंदी आपण 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो किंवा 2.25 इंच ठेवली तरी सुद्धा चालते. ब्लाऊज असे परफेक्ट बसतात. आले लक्षात? आता 40 साईजमध्ये बघा ह्यामधली किती तयार ब्लाऊजची उंची आहे म्हणजे वरून येणारा टक्स पॉईंट त्याच्यावरती हा टक्स मार्किंग आपल्याला करावा लागतो 40 साईजसाठी. आलं लक्षात? ब्लाऊजची उंची बघा ह्यामधली कोणती आहे हे शक्यतो वहीमध्ये लिहून ठेवा. खूप असं महत्त्वाचं आहे. म्हणजे जी आपली ब्लाऊजची ह्यामधली तुमची जर 13 शक्यतो 13च्या पुढेच असते. 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं. 14.5 ते 16 असेल 10 ठेवायचं. आले लक्षात? आता 40 साईजमध्ये आपल्याला छाती टक्स त्याच्यावरती टाकावं लागतो. आले लक्षात? छाती टक्स किती ठेवायचा? 1.25 वरती ठेवायचा. आता 42 साईजसाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते. 42 साईजमध्ये 42चा चौथा भाग 10.5 येतो. आता छातीची घडी 42 साईजमध्ये छातीची घडी 10.5 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं म्हणजे 12.5 टाकावी लागते. आले लक्षात? आता 42 साईजमध्ये गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा 2.25 इंच ठेवली तरी सुद्धा चालते. 42 साईजमध्ये छाती टक्स. आता ब्लाऊजची उंची हे पहा, सर्वात आधी ब्लाऊजची उंची बघा ह्यामध्ये तुमची कोणती आहे? 13 ते 14 असेल तर 9.5 टाका 42 साईजमध्ये. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर मग 10 इंच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता त्यावरती हा छातीचा टक्स आपल्याला टाकावा लागतो. 42 साईजमध्ये छाती टक्स 2.25 इंच ठेवावा लागतो. आता 44 साईजसाठी 44चा चौथा भाग 11 आहे. आता ते 11 मध्ये 2 इंच आपल्याला कंपल्सरी शिलाई मार्जिन पकडावं लागतं. म्हणजे किती टाकायचं? 13 टाकायचं. म्हणजे 44 साईजमध्ये छातीची घडी आपल्याला 13 घ्यावी लागते. आलं लक्षात? आता 44 साईजमध्ये गळा रुंदी आपल्याला इथे 2.25 इंच ठेवावी लागते. लक्षात आलं? आता 44 मध्ये तयार होणारी उंची बघा किती आहे? 13 ते 14 असेल तर 9.5 इंच ठेवा. शक्यतो ब्लाऊजची उंची जास्त असते. आलं लक्षात? त्यासाठी ज्यांची ब्लाऊजची उंची 44 साईजमध्ये 13 ते 14 आहे त्यांनी 9.5 ठेवायचं. आता 44 मध्ये ज्यांच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 आहे त्यांनी 10 वरती ठेवायचं आहे. आता त्याच्यावरती छाती टक्स 44 साईजमध्ये आपला छाती टक्स 2 इंचावरती द्यावा लागतो. आता 46 साईजसाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते. 46चा चौथा भाग 11.5 आहे. आता त्या 11.5 मध्ये आपण कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन पकडत असतो. आले लक्षात? मग 46 साईजमध्ये छातीची परफेक्ट घडी आपल्याला इथे 13.5 ठेवावी लागते. आले लक्षात? 46 साईजमध्ये गळा रुंदी 2.25 इंच ठेवायची आहे. 46 साईजमध्ये ब्लाऊजची तयार होणारी उंची त्याच्यावरती हा टक्स येतो ते लक्षात ठेवा. तुमची 46 साईजमध्ये ब्लाऊजची उंची बघा किती आहे? 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं. आले लक्षात? 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवायचं. आता 46 साईजमध्ये छाती टक्स 2 इंच हे वहीमध्ये लगेच लिहून ठेवायला विसरू नका. 48 साईज 48चा चौथा भाग 12 आहे. आता त्या 12 मध्ये कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घेतो. म्हणजे 48 साईजमध्ये छातीची परफेक्ट घडी 14 ठेवावी लागते. आले लक्षात? 48 साईजमध्ये गळा रुंदी 3 इंच आलं लक्षात? 3 इंच ठेवावी लागते. 48 साईजमध्ये तयार उंची अनुसार उभा येणारा टक्स पॉईंट आपल्याला इथे 13 ते 14 ब्लाऊजची उंची तयार असेल तर 9.5 वरती. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 48 साईजमध्ये 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवावं लागतं. आले लक्षात? 48 साईजमध्ये हे पहा छाती टक्स 2.25 इंचावरती
टाकावा लागतो. आता 50 साईजसाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते. 50चा चौथा भाग 12.5 आहे. आता त्या 12.5 मध्ये आपल्याला प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आपण कंपल्सरी पकडत असतो. म्हणजे किती टाकावं लागतं? 50 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 14.5 आलं लक्षात. 50 साईजमध्ये गळा रुंदी 3 इंच. 50 साईजमध्ये उंची अनुसार येणारा वरून टक्स असतो, त्याच्यावरती हा टक्स आपल्याला इथे मार्किंग करावा लागतो. 50 साईजमध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल तर 9.5, 14.5 ते 16 असेल तर 10 इंच आलं लक्षात. 50 साईजमध्ये मग छाती टक्स 2.25 इंचावरती ठेवायचा आहे. परफेक्ट मापे आहेत म्हणून समजून सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वांनी ह्याचा एक फोटो काढून ठेवायचा आहे किंवा वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. इथे मी तुम्हाला आकृती समजून सांगते. 36 साईज आपण घेऊया. त्या साईज मध्ये त्यांनी तीच मापे वापरायची आहेत, लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला आज खूप सोपं करून समजून सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. ही मापे छाती आपली घडी किती टाकायची आहे, गळा रुंदी आपल्याला प्रत्येक साईज अनुसार किती, तयार उंची टक्स, छाती टक्स समजून सांगितलं. तीच मापे त्या साईजने टाकावी लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे, ते विसरू नका फक्त. आता इथे मी तुम्हाला 36 साईज मध्ये आकृती काढून दाखवणार आहे. आता इथे आपण 36 साईज मध्ये बघणार आहोत, समजून सांगते. हे पहा, हे येणार माप मग तुमचं इथे. हे पहा, लक्षात ठेवा. गळा रुंदी ही येणार, ह्यामधली तुमची ब्लाऊजची तयार होणारी उंची येणार, कोणती तरी एक असणारच आहे, लक्षात ठेवा. आणि हे माप येणार छाती टक्स, लक्षात आलं. आता ब्लाऊज वरून दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला पटकन लक्षात येणार आहे. हे पहा, पाठीची बाजू घेते. उंची मोजताना नेहमी पाठीची बाजू घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून हे आपली तयार होणारी उंची आहे, इथून इथपर्यंत मोजून घ्यायची. आता सर्वात आधी उंची बघूया आपण. हे पहा, 13 आहे. 13 लक्षात ठेवा. तुमची किती सुद्धा असू त्यात लक्षात ठेवा. आता इथे मी 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. उंची अधिक 1 इंच 13 आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यावं लागतं, म्हणजे 14 टाकावे लागते, लक्षात ठेवा. आता इथे मी काय करते, 14 वरती मार्किंग करून घेते. सर्वात इथे मी उंची अधिक 1 इंच घेतलं, 14 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी लाईन ओढून घेते. आता इथं आपण किती साईज बघतोय, 36 साईज बघतोय. हे पहा, 36 लिहिते इथे, 36 साईज आपण बघतोय. आता 36 साईज मध्ये गळा रुंदी आपल्याला किती ठेवायची, 2.5 इंच आलं लक्षात. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी 2.5 इंच लक्षात ठेवा. इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता शोल्डर मापाचा ब्लाऊज घ्यायचा. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरू शकता मोजण्यासाठी. हे पहा, हे आपलं तयार किती आहे ते बघायचं. इथे मार्किंग करून घ्यायचं. तुमच्या किती सुद्धा पट्टी तयार असू द्यात, कोणाची छोटी असते कोणाची मोठी असते, म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते. इथे मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवा. मार्किंग करून झालं. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या. हे पहा, असं पकडते. हे पहा, इथून असं अंतर मोजून घ्या. माझे इथे किती भरते, 2.25 इंच भरते. कोणाची 2.5 इंच सुद्धा असते, कोणाची 2.25 इंच सुद्धा असते, कोणाची 3 इंच सुद्धा असते, आलं लक्षात. मग त्यांनी त्या पद्धतीने असं मोजून घ्या. आता इथे माझे किती तयार आहे, 2.25 इंच आलं लक्षात. मग सर्वात आधी इथे मी काय करणार, जेवढी तयार आहे तेवढी, नाहीतर काय करा. हे पहा, गळा रुंदी आपण इथे मार्किंग करून घेतलं. हे पहा, असं पकडा. जिथपर्यंत आपण मार्किंग केलं ना तिथपर्यंत हे पहा, असं पकडा आणि असं ठेवून घ्या. गळा रुंदीच्या पुढे हे पहा, असं ठेवा आणि एक मार्किंग करून घ्या. हे पहा, बरोबर परफेक्ट तयार शोल्डर झालं, आलं लक्षात. आता इथे 1/2 इंच लागतं, इथे 1/2 इंच लागतं. लगेच पुढच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं, लक्षात आलं. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवा. शिलाईसाठी 1 इंच वाढवून घ्या. पायपिंगसाठी 1/2 इंच लागतं, बाही जोडण्यामध्ये 1/2 इंच लागतं. ते इथं 1/2 इंच पुढच्या बाजूला लगेच वाढवून घ्यायचं, ते विसरत जाऊ नका कधीच. आता हे झालं आपलं परफेक्ट शोल्डर. गळा रुंदी झालं, शोल्डरचं माप सुद्धा टाकून झालं. आता मुंडा कसा मोजायचा, हे पहा, असं ठेवून घ्या ब्लाऊज. हे पहा, अशा पद्धतीने. फक्त गुढी पडू द्यायची नाहीये. हे पहा, इथं आपली परफेक्ट फिटिंग. हे पहा, असं व्यवस्थित ठेवा इथे ब्लाऊज, म्हणजे मोजायला सोपं पडेल. आता ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथे बघा, असा टेप पकडा आणि एका लाईनीमध्ये बघायचं. बघू शकता माझं इथे भरते 5.5. तुमचं बघा किती भरतंय तेच माप टाकायचं आहे, लक्षात ठेवा. 5.5 भरलं. आता इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथून मी इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, परफेक्ट ब्लाऊज बसतात. हे पहा, 5.5 वरती मार्किंग करून झालं. आता ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घेते छातीचं माप टाकण्यासाठी. हे पहा, आता इथून ह्या बाजूला छातीची घडी मार्किंग करून घ्यायची आपल्याला इथे. आता इथे आपण किती साईज बघतोय, 36 साईज मध्ये बघतोय. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. फक्त आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने शोल्डर मोजायला शिकवलं ना ती पद्धत वापरा.
तुमचं जे आहे तेच माप तुम्ही टाकायचं आहे आणि मुंडा सुद्धा मोजायला शिकवलं ती पद्धत वापरा आणि तुमचं आहे तेच माप टाकायला फक्त विसरू नका. आता 36 साईजमध्ये इथे छातीचं माप टाकायचं आहे. घडी किती आहे? 36चा चौथा भाग किती झाला? 9 इंच झाला. आता आपल्याला घडी वाढवून घ्यावी लागणार म्हणजे 2 इंच जास्त घ्यायचं. हे पाहिजे 2 इंच. आता 9 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं. आलं लक्षात? आता इथे मी काय करते, सर्वात आधी काय करा, चौथा भाग किती आहे 36चा? 9 इंच. हे पहा 9 इंचावरती मार्किंग करून घेते सर्वात आधी इथे आणि 2 इंच पुढच्या बाजूला. आलं लक्षात? एकदम सोपं झालं. हे पहा इथे मी लगेच 2 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे हे 2 इंच, हे आपण हे किती घेतलं? 9 इंच टाकलं. आलं लक्षात? हे लक्षात ठेवत जा. इथपर्यंत आपण 9 इंच घेतलं, इथपर्यंत हे लगेच पुढचं मार्किंग आपण 2 इंच घेतलेलं आहे. आता इथं अशी लाईन ओढून घेते सरळ. कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतो, बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. परफेक्ट होऊन जातं ते माप. आता इथपर्यंत बरोबर झालेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता मुंड्याचा आकार देताना काय करायचं? हे पहा असं बरोबर पकडा, मध्य करून घ्यायचा. हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं, बरोबर मध्य करायचं, तिथे मार्किंग करून घ्यायचं. आता पाठीच्या मुंड्याचा आकार इथे तुम्ही 1.25 इंचावरती ठेवायचा आहे. 1.25 इंचावरती इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा आता इथे असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. कोणत्या बाजूने तुम्हाला सोपा पडतोय ना ती पद्धत ह्यामध्ये तुम्ही वापरू शकता. हे पहा इथपर्यंत असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. एकदम असं सोपं आहे. आता पाठीचा गळा मोजून दाखवते. हे पहा असं पकडा. तयार किती आहे ते आज सर्वात आधी बघून घ्यायचं. आपला तयार गळा किती आहे असं बघा. माझा इथे 5.5 गळा तयार आहे. 5.5 कोणाचा डीप असतो, कोणाचा थोडासा वरती असतो, आवडीनुसार कोण कोण ठेवतं, त्यांनी त्या पद्धतीने ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आपलं बघायचं आहे तयार गळा किती आहे. आता इथे माझा आहे 5.5. मग मी काय करणार? हे पहा सर्वात आधी जो माझा तयार आहे तो इथे मार्किंग करून घेणार आणि त्यामध्ये 1 इंच जास्त घेणार. तयार गळा अधिक 1 इंच आपल्याला इथे परफेक्ट घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा नेहमी. इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, इथे पट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर तरी सुद्धा अर्धा इंच लागतं. इथे पायपिंगसाठी अर्धा इंच लागतं. त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. 1 इंच लागतं परफेक्ट, लक्षात ठेवायची ही नेहमी पद्धत. तयार गळा अधिक 1 इंच. तुमचा डीप असू द्यात किंवा वरती असू द्यात तरी हे पद्धतीने तुम्ही करू शकता. आता गळा रुंदी 2.5 इंच. हे पहा इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. जर तुम्हाला थोडंसं रुंद मध्ये आवडत असेल गळा रुंद इथून, तर मग तुम्ही इथे 2.25 इंच टाकलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. इथे मग लगेच 2.25 इंचावरती सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करू शकता. इथे वरती तुम्ही 2.5 इंच ठेवा, पण इथे तुम्ही 2.25 इंच सुद्धा टाकू शकता. जर गळा तुम्हाला डिझाईन मध्ये करायचा असेल किंवा थोडासा रुंद आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार आहे तुम्हाला. आता ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. हे पहा थोडंसं असं क्रॉसमध्ये येणार. हे अशा पद्धतीने तुम्ही अशी लाईन ओढून घेऊ शकता. एकदम असं सोपं झालं. आता इथे तुम्ही 1 इंच मार्किंग करून घ्या. ह्या कोपऱ्यापासून 1 इंच इथं मार्किंग करून घेते. हे पहा आता असा गळा तुम्ही देऊ शकता, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आकार. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट मार्किंग झालं. हे पहा अशा पद्धतीने इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट मार्किंग करून झालेली आहे. आता हे मी थोडंसं इथून कट करून घेते. हे पहा इथून मी हे कट करून घेते. तुम्हाला मी समोरची बाजू कशी कट करायची ते दाखवते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे काय करायचं आहे, पाठीची बाजू सर्वात आधी मी कट करून घेते. आता समोरची बाजू हे पहा पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झाली. आता आहे अशी ठेवा, इथे सुद्धा जागा ठेवा आणि ह्या बाजूला सुद्धा जागा ठेवा. पेपर कटिंग करून ठेवलं तरी चालेल तुमच्या मापाचं. फक्त काय करायचं, हे पहा ही मापे आहेत ना, बघा तुमचं कोणतं आहे, तुम्हाला किती टाकायचं आहे, साईज अनुसार तुम्ही ह्याच्यामधलं ठेवू शकता. आले लक्षात? ही पद्धत फक्त लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, हे पहा आहे असं ठेवा. हे पहा इथं वरच्या बाजूला सुद्धा आणि आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे मी पाठीची बाजू आहे अशी ठेवली बघू शकता आणि मार्किंग करून घेतलं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बाजूला ठेवते पेपर. आता इथे सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग करून घ्या. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे हे पहा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं गळारुंदीसाठी.
आता तुमचा समोरचा गळा बघा किती आहे, 5 असतो, कोणाचा 5.5 असतो. गळा कसा मोजून घ्यायचा, ब्लाऊज ठेवून घेते असा, हे पहा मार्किंग करून घेते. जिथे आपला गळा तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घ्या एका लाईनीमध्ये. असं ज्या पद्धतीने आपण मुंडा मोजला का त्या पद्धतीने असं थोडंसं मार्किंग करून घेते सरळ लाईनीमध्ये. हे पहा असं ठेवून घेते. कोणाचा गळा वरती असतो, कोणाचा डीपमध्ये असतो, आणि आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं मोजून घ्या. माझे इथे 5.25 इंच गळा तयार आहे. 5.25 लक्षात ठेवा, एका लाईनीमध्ये बघायचं 5.25. आता इथे मी काय करते, आहे तेवढं टाकते. तुमचा बघा किती आहे तोच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे माझं जेवढं तयार आहे ना 5.25 तिथे मी मार्किंग करून घेतलं. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे गळा रुंदीसाठी मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचावरती मार्किंग करा, 1.5 इंचावरती सर्व साईजमध्ये 1.5 इंचावरती. इथे फक्त लक्षात ठेवा. हे पहा 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते. हे पहा गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे. आता इथे सर्व साईजमध्ये करावं लागतं. हे पहा ह्याचा मध्य करून घ्यायचा, ह्याचा मध्य करून घ्यायचा. हे पहा असं पकडा, मध्य करून घ्या इथे. हे पहा झाला मध्य करून, आलं लक्षात. नेहमी लक्षात ठेवा सर्व साईजमध्येच हा मध्य आपल्याला करावा लागतो. तो मध्य काय करायचा सर्व साईजमध्ये. हे पहा हे मार्किंग त्याच्यावरती येतं, छातीचा टक्स आपला त्याच्यावरतीच येतो. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं शोल्डरचा मध्य करून घ्यायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला मापे बाकीची टाकायला सुद्धा सोपं पडेल. त्यासाठी इथे आपण 4 टक्स ब्लाऊजमध्ये बघतोय. 4 टक्स ब्लाऊजला क्रॉसपट्टी असते, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं आहे समजून सांगते. हे पहा ह्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी आहे, लक्षात ठेवा. इथे एक मार्किंग करून ठेवा. हे पहा इथे एक मार्किंग करून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. तयार क्रॉसपट्टी मार्किंग करून घ्या. हे पहा तयारचं मार्किंग करून झालेलं आहे. आता ही बाजू घ्यायची. हे पहा असं पकडा. हे पहा तयार, सोपं आहे एकदम. हे पहा असं ठेवून घेते. हे पहा ही लाईन आहे का, हे पहा असं पकडा. जिथे तयार आहे तिथे लगेच मार्किंग करून घ्या. हे पहा कोणाचं इथे कमी जास्त सुद्धा असतं, त्यांनी लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे पहा इथे माझी जिथे तयार आहे ना तिथे मार्किंग करून घेतलं. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार आहे तुम्हाला. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आणि अशी इथे लाईन ओढून घ्यायची. आता हे झालं परफेक्ट आणि बरोबर. कोणाची क्रॉसपट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, म्हणून समजून सांगितलं. ते माप परफेक्ट तुम्ही ते करून घ्यायचं आहे. मोजलं नाही तरी सुद्धा चालेल. हे अंतर मोजलं नाही तरी सुद्धा चालेल. असं डायरेक्ट मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. आलं लक्षात. आता नंतर हे अंतर मोजून घ्यायचं. आपलं किती भरलेलं आहे, माझं इथे भरलेलं आहे 3 इंच. मग जेवढं भरलेलं आहे ना हे पहा मोजून घेते. 3 इंच माझं इथे राईट भरलेलं आहे. मग ह्या बाजूला सुद्धा 3 इंच, ह्या बाजूला सुद्धा 3 इंच, ह्या बाजूला सुद्धा 3 इंच, इथेपर्यंत 3 इंच घ्या. हे पहा समजून सांगते. अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा तुमचं 2.5 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 2.25 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं इथे 2.25 इंच सुद्धा असते. ते लक्षात ठेवायचं. त्यांनी फक्त तुमचं जेवढं आहे तेवढं तुम्ही हे माप लिहून घ्या आणि मोजून बघायचं आपले किती आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पाशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला आपली हुक आणि लूप पट्टी असते, आलं लक्षात. मग तिथे अर्धा इंचाने वरती असतं थोडंसं. हे पहा बघू शकता उंच असते ती बाजू, हुक आणि लूप पट्टीची बाजू. हे पहा इथं माप थोडंसं छोटं असतं, पण ह्या बाजूला थोडीशी अशी वरती येते बघा. मग काय करायचं, तिथे अर्धा इंचाने जास्त घ्यायचं, फक्त अर्धा इंच, जास्त नाही, फक्त अर्धा इंचाने जास्त यायचं वरच्या बाजूला इथे. हे पहा इथे फक्त अर्धा इंचाचं मार्किंग करून ठेवा. झालं बरोबर. आता इथून काय करायचं, हे पहा असा आकार देऊन घ्यायचा, कमी करून घ्यायचं ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धती एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा फक्त अर्धा इंच वरती घ्यायचं. ही आहे तशीच मार्किंग करून घ्यायची, इथपर्यंत यायची. वाटलं तर असं मार्किंग करून ठेवा, लाईन ओढून घ्यायची, म्हणजे इथून मग वरती अर्धा इंच मार्किंग करायला तुम्हाला सुद्धा सोपं जाणार आहे. मग लगेच असं मार्किंग करून असं थोडंसं असं क्रॉसमध्ये कमी कमी करत यायचं अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता परफेक्ट क्रॉसपट्टी झाली. आता शिलाईसाठी लागणार किती, 1 इंच. लगेच खालच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच परफेक्ट लागतं, लक्षात ठेवा. मग इथे 1 इंच, इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. लगेच 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवा. हे पहा सर्व साईजमध्येच लागतं 1 इंच, वहीमध्ये लगेच लिहून ठेवायला विसरू नका. महत्त्वाचं आहे म्हणून समजून सांगते, म्हणजे तुम्हाला मापे टाकायला सुद्धा सोपं पडणार आहे. हे झालं परफेक्ट. ते कुठं लागतं 1 इंच, हे पहा इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, शिलाईमध्ये लागतंय. जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. इथे सुद्धा बघू शकता बऱ्याच वेळा कपडा कमी असतो. हे पहा इथे सुद्धा जोडलेला आहे बघू शकता. त्यासाठी हे पहा
ह्यातलं अर्धा इंच इथे लागतं. हे पहा इथून अशा पद्धतीने जोडत येते. हे पहा इकडून जोडत येते. हे अर्धा इंच झालं का, आणि इथलं हे अर्धा इंच इथं खाली लागतं जोडण्यामध्ये. हे पहा नक्की लक्षात आलेलं असणार आहे. हे पहा इथं अर्धा इंच लागतं. मग तुमचं हे मधलं जे अंतर आहे ना ते परफेक्ट तुमची क्रॉसपट्टी तयार होईल. आलं लक्षात. आणि शिलाईमध्ये पकडताना सुद्धा अर्धा इंच पकडत जा, म्हणजे तुम्हाला काय होईल, उंचीला अजिबात कमी जास्त होणार नाही. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे आपलं परफेक्ट झालं, समजून सांगितलं. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवा. आता इथे काय करा, हे पहा हे आपण मध्य करून घेतलं का, अशी लाईन खालीपर्यंत ओढून घ्या. इथपर्यंत, फक्त इथपर्यंत सरळ लाईन अशी खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे. हे पहा एकदम सोपं आहे. आपण इथं मध्य करून घेतला का सुरुवातीला, असा इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा केला तरी सुद्धा चालेल. अशी लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची. हे पहा इथपर्यंतचा फक्त हे आपण मार्किंग केलं का, हे पहा ही लाईन ओढून घेतली, इकडून ही लाईन ओढून घेतली का त्याच्यावरती इथपर्यंतच फक्त. हे पहा थोडंसं डार्क करते, थोडंसं म्हणजे समजायला सोपं पडेल तुम्हाला सुद्धा. हे पहा हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट झालं. आता मार्किंग हे इथे आपलं समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे. पाठीचा फक्त आपण मार्किंग करून घेतलं होतं का, आता समोरचा आकार द्यायचा राहिला, तो सर्वात आधी आपण आकार देऊन घेऊया. लाईन आली पाहिजे ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला हे पहा अशी लाईन ओढून घेते इथे. हे पहा बरोबर मार्किंग झालं पाहिजे, चुकू देऊ नका. हे पहा हे पहा ही सुद्धा अशी सरळ लाईन आली पाहिजे, आणि ही सुद्धा. आता समोरच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती, कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. 1.5 इंच हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं सर्व साईजमध्येच. आता इथे हे पहा असा आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला. आणि जर तुम्हाला घोळचोण्या वगैरे बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो, मग त्यांनी थोडंसं 2 लाईनी बाहेर जा. हे पहा 2 लाईनी बाहेर जायचं. हे पहा इथं मार्किंग करून घ्या 2 लाईनी बाहेर. मग इथून असा आकार देऊन घ्या, थोडासा बाहेर येईल तुमचा. मग इकडच्या बाजूला इथून घेऊन इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा समोरच्या बाजूला येतो बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, म्हणून समजून सांगितलं. 2 लाईनी बाहेर यायचं. मग इथून हे मार्किंग सेमच राहणार तुमचं. मग इथून असा आकार द्यायचा, थोडासा बाहेर येईल. मग हे पहा इथून देऊन इथपर्यंत ह्या रेषेला मिळवायचा. इथून देऊन असा वरती घ्यायचं, कमी कमी करत. हे पहा सोप्पं आहे, म्हणजे इथे ना तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग आणि शिलाई करून बघू शकता. आता ही आपली समोरची बाजू झाली. फक्त हे लक्षात ठेवा, हे फक्त पाठीमागच्या भागाचं आहे, ते घ्यायचं नाही आपल्याला कटिंग करताना. हे लक्षात ठेवा नेहमी. आता ह्या बाजूला घेते. आता इथे बघा ह्याचा आपण मध्य केला, अशी लाईन ओढून घेतली. आलं लक्षात. आता ह्याच्यावरती काय करायचं, आपली ब्लाऊजची जेवढी तयार उंची आहे का सर्वात आधी ती बघायची. नेहमी लक्षात ठेवत जा. इथे माझी ब्लाऊजची उंची 13 तयार होती. हे पहा वाटलं तसं परत एकदा मोजून दाखवते. हे पहा ब्लाऊजची तयार उंची माझी इथे किती होती, 13 होती. आता इथे बघ लक्ष देऊन बघा. हे पहा इथे मी 13 लिहिते सुद्धा. तयार उंची माझी 13 आहे. आता इथे काय करायचं, हे पहा इथे बघायचं लगेच आपली ब्लाऊजची उंची किती तयार आहे समजून सांगते. हे पहा आता इथे माझी 13 तयार आहे. तयार उंची बघायची आपली किती आहे ह्याच्यामधली. आता मग किती टाकणार मी, वरून 9.5 वरती टाकणार. आले लक्षात. हे पहा तयार आहे मग माझी ब्लाऊजची उंची, तर इथे मी काय करणार, मग 9.5 वरती मार्किंग करून घेणार. हे पहा इथं मग मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे खूप महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा नेहमी. हे पहा इथे मग मी 9.5 वरती मार्किंग करून घेणार. परफेक्ट माप झाला. आता हे बऱ्याच वेळा काय होतं, इथून माप वरच्या बाजूला किती घ्यायचं प्रत्येक साईजमध्ये ते लक्षात येत नाही. त्यासाठी हे मी वरून तुम्हाला माप इथे मी समजून सांगितलं. डायरेक्ट तुम्ही काय करायचं, एकदम असं सोपं आहे. ह्या बाजूने नाही मोजलं तरी चालेल, मध्य करून घ्यायचा, अशी लाईन ओढून घ्यायची. ह्यामधलं आज मी तुम्हाला समजून सांगितलं प्रत्येक साईज अनुसार उंची अनुसार हे माप तुम्ही परफेक्ट ह्यामध्ये टाकू शकता. म्हणजे तुम्हाला इथून मोजायची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही वरून हे माप टाकू शकता. आपली ब्लाऊजची उंची किती तयार आहे, 11, 12.5, 9 इंच घ्यायचं. मग हे माप तुम्ही 9 इंच टाकू शकता. 13 ते 14 असेल तर 9.5 इंच टाकायचं. मग आणि 14.5 ते 16 असेल 10 इंच टाकायचं. इथून मग वरून 10 इंच टाकू शकता. हे सोपं आहे तुम्हाला इथे बघा. आलं लक्षात. आता ह्याच्यावरती हे पहा आपली साईज किती आहे, 36 आहे. आलं लक्षात. आता 36 साईज मध्ये बघायचं, मग 1.25 इंच ठेवायचं. आलं लक्षात. म्हणजे हे माप आता इथे आपल्याला 1.25 इंच ठेवायचं. किती ठेवायचं, 1.25 इंच. मग आता ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच, हे फक्त लक्षात ठेवा 1.25 इंच. आलं लक्षात. ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच, समजून सांगते. ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच. हे पहा इथे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. परफेक्ट तिथे आपला खोलगट भाग तयार झाला पाहिजे, तिथेच आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसतात. त्यासाठी ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. हे पहा इथे सुद्धा मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे परफेक्ट झालं. आता इथे काय करायचं, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा इथे असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला. हे पहा इथे सुद्धा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच करून घ्या त्रिकोण. हे पहा ही लाईन आपण सरळ ओढली का सर्वात आधी त्याच्यावरती, नंतर आपण असा क्रॉसपट्टीचा थोडासा आकार तुम्हाला इथे फक्त समजून सांगितलं. ही लाईन आहे का त्याच्यावर
इथपर्यंत. वाटलं तर आकृतीचा नंतर फोटो काढून ठेवा, म्हणजे मापे टाकायला तुम्हाला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथलं माप दोन्ही सुद्धा बाजूने हे आपलं सेम झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता ह्या साईजमध्ये आपण हे परफेक्ट टाकलेलं आहे, आले लक्षात? समजून सुद्धा सांगितलं. दोन्ही सुद्धा बाजूला तेच माप आपल्या, जेणेकरून तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे. त्यासाठी परफेक्ट तिथेच आपल्याला ब्लाऊज असे परफेक्ट बसतात. यासाठी इथे मी तुम्हाला आज समजून सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवत जा नेहमी. आता प्रत्येक साईजमध्ये तुम्ही काय करा, ही आपली साईज आहे, ह्याच्या लगेच समोर बघायचं आपले किती आहे, ह्याच्या लगेच समोर बघायचं, हे माप आपले किती, दोन्ही सुद्धा बाजून आपले सेम माप झालं पाहिजे. इथे सुद्धा ही तुमची साईज आहे 50 साईज पर्यंत, मग तुम्ही हे माप लगेच टाकू शकता त्या साईजमध्ये. एकदम असं सोपं आहे, हे लक्षात ठेवायचं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता इथे हे दोन्ही सुद्धा मोजायचं. फिटिंगच्या बाजूला हा दिला ना आपण टक्स, हा दिला, हे अंतर मग फिटिंगच्या पाठीच्या बाजूला लगेच कमी होतं. लक्षात ठेवा, ही नेहमी पद्धत, लगेच कमी होतं. त्यासाठी हे माप दोन्ही आहे ना, ते ह्या बाजूला वाढून घ्यावं लागतं. मग लगेच मोजून घ्यायचं आपलं किती भरतंय, कोणत्या साईजमध्ये आपण हे माप टाकलेलं आहे, आलं लक्षात? हे माप टाकलेलं असणार आपण इथे, मग जेवढं भरतंय ना तेवढं असं लगेच मोजायचं. हे पहा, जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच ह्या बाजूला वाढून घ्यायचं, ते विसरू नका. ते इथे फक्त क्रॉसपट्टी फक्त आहे तेवढीच राहणार, क्रॉसपट्टीमध्ये कुठलाही बदल होणार नाही, आहे तेवढी ठेवायची, ते विसरू नका इथे फक्त. कारण जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे. हे अंतर हे पहा, हे दिल्याच्या नंतर कमी होतं, म्हणून साठी फक्त ह्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. आता इथे बघा, जेवढं अंतर भरलं ना तेवढं लगेच ह्या बाजूला असं वाढवून घ्यायचं. तुमचं इथे किती सुद्धा भरू द्यात, लगेच बघायचं, हे पहा असं लगेच बघायचं आणि लगेच वाढवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने लगेच तुम्ही इथं मार्किंग करून घेऊ शकता. अशी लाईन ओढून घ्यायची, हे पहा इथे अशी लाईन ओढून घ्यायची, एकदम असं सोपं आहे. हे झालं परफेक्ट. आता ह्या बाजूला तुम्ही इथे 1 इंच वाढवून घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, फिटिंग खूप अशी क्रॉसमध्ये येऊन जाते, मग ह्या बाजूला तुम्ही 1 इंच वाढवून घेतलं तरी सुद्धा चालेल. मग इथे लगेच तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी 1 इंच असं मार्किंग करून घेते. हे झालं. आता हे व्यवस्थित समजून सांगितलं, ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. हे पहा असं जोडून घ्यायचं, आलं लक्षात? जेवढं तुमचं भरेल ना तेवढे इथे मार्किंग करून घ्या. हे प्रत्येक साईजमध्ये आपण इथे 1 इंच ठेवणार आहोत. हे पहा 1 इंच, आलं लक्षात? इथे मी असं 1 लिहून घेते. हे पहा प्रत्येक साईजमध्ये वाटलंच तर तुम्ही ना कशावरती तरी 1 लिहून ठेवा. इथे सुद्धा मी 1 लिहून ठेवते, आलं लक्षात? असं लिहून ठेवा, किंवा एक आता फोटो काढून ठेवा, इथे वरती आपण 1 लिहिलेलं आहे, आलं लक्षात? हे विसरत जाऊ नका, फक्त इथलं माप ते आपल्याला सर्व साईजमध्येच घ्यावं लागणार आहे, ते लक्षात ठेवा. आता हे परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता. आता बाकीचे टक्स मार्किंग करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं त्यासाठी, हे पहा इथून इथपर्यंत मध्य करून घ्यायचा. हे पहा असा, ह्या दोन्हीचा मध्य, इथं आपण वरती थोडासा आकार दिला का, हे पहा त्याचा बरोबर असा मध्य करून घ्या. हे पहा बरोबर असा मध्य करून घ्यायचा आणि त्यास एक मार्किंग करून ठेवा. मार्किंग करून झालं. आता ह्या बाजूला घेते आणि 2-2 इंच कंपल्सरी ठेवत जा. आता इथून 2 इंच ह्या बाजूला, हे पहा 2 इंच प्रत्येक साईजमध्ये, 2 इंच लक्षात ठेवा. प्रत्येक साईजमध्ये 2 इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवा. टक्स ते लक्षात ठेवा, महत्वाचं आहे म्हणून समजून सांगते. 2 इंच. आता हे पहा इथे 2 इंच, हे पहा असं पकडलं तरी चालेल, इथे 2 इंच झालं. थोडंसं वरती पकडायचं, इथे 2 इंच, इथून वरच्या बाजूला पकडायचं 2 इंच. हे पहा असं पकडा, बरोबर परफेक्ट आलेला आहे, बघू शकता. अजिबात चुकणार सुद्धा नाही, तुमचं सुद्धा परफेक्ट झालं. आता ह्या बाजूला पेपर घेते, अशी लाईन ओढून घेते. हे पहा, हे पहा मध्य करून घ्यायचा, घेतला तरी चालेल, इथून 2 इंच घेतलं तरी चालतं, अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे हा मुंड्यातून जातो, हा थोडासा क्रॉसमध्ये असतो. हे पहा इथून इथं. आता तुम्ही बाही कटिंग करताना काय करायचं हे मी तुम्हाला इथे समजून सांगते. बाही कटिंग करताना खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही काय करत जा, कटिंगच्या आधी अर्धा इंच कमी करून घ्यायचं, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण अशा पद्धतीने बाही जोडत असतो, आलं लक्षात? तुम्हाला कटिंग झाल्याच्या नंतर सांगते, नंतर लगेच नाही तुमच्या लक्षात येणार. आता हे झालं व्यवस्थित, बघू शकता. आता शिलाई करताना हा टक्स आहे तेवढा घ्यावा लागतो, फक्त इथे थोडंसं पकडा, इथे थोडंसं पकडा, अर्धा इंचापेक्षा कमी. हे पहा असं पकडायचं, इथून सुद्धा असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने, इथून सुद्धा असं थोडं थोडं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने, जास्त नाही. हा महत्त्वाचा आहे, इथे आपलं लगेच असं खोलगट भाग तयार होतो पकडल्याच्या नंतर तरी सुद्धा, हे फक्त महत्त्वाचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला काय करायचं, हे व्यवस्थित असं कोट करून दाखवते. सर्वात आधी इथून हे पहा, हे सरळ
इथपर्यंत. हे पहा आता एक क्रॉसपट्टी परफेक्ट असते, लक्षात ठेवा. हे पहा झालं व्यवस्थित. आता हे बाजूला ठेवते. हे पहा वाटलं तर बाहीचं पेपर कटिंग करून दाखवते. हे पहा आता हे मी इथून कट करून घेते. इथं 1 इंच वाढवलं का मग तुम्हाला बाही जोडताना कमी पडेल म्हणून सांगते. वाढून घेऊया. बाहीचं पेपर कटिंग करून दाखवते वाटलं तर. हे पहा इथून हा आकार कट करून घेते थोडासा. बाहेरच्या बाजूचा घेतला तरी चालेल, जर तुम्ही आत घेतला असेल तर आतमधला आकार कट करून घेऊ शकता. हे पहा परफेक्ट येतं. आता बाहीचं पेपर कटिंग करून सांगते. हे पहा अर्धा इंच कमी करून घ्यायचं. प्रत्येक वेळेस सुद्धा मी तुम्हाला हे समजून सांगत आहे. अर्धा इंच का कमी करायचं, समोरची बाजू आणि पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच आपलं कमी होतं. आले लक्षात. बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो नंतर बाही जोडतो, दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हे पहा असं अर्धा इंच आपलं कमी होतं. नंतर ही बाजू आहे ना, इथून मोजायला सुरुवात करायची, इथपर्यंत मोजून घ्यायचं, कारण की आपल्याला इथे बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. हे पहा ओपन करते थोडंसं, इथं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. अर्धा इंच मोजून घेतलं तरी चालेल. हे पहा असं पकडायचं टेप. हे पहा असं टेप फक्त फिरवून घ्या. 10 इंच भरते. तुमचं बघा किती भरते. माझं इथे भरते 10 इंच. वाटलं ते इथे मी 10 लिहून ठेवते. माझं जेवढं भरलं तेवढं लिहून ठेवा लगे तुमचं किती भरते. परफेक्ट घडीचं मार्किंग आहे. बाही सुद्धा परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे. लक्षात. हा पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घेते. हे पाहिजे की बंद बाजू लक्षात ठेवा. आता आपलं किती भरलं होतं, सर्वात अधिक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे आपली, म्हणजे सरळ झालं. आता आपलं किती भरलं होतं, 10 इंच भरलं. तुमचं बघा किती भरलंय, लगेच असं लिहून ठेवायचं, म्हणजे आपलं चुकत नाही कधीच. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता माझं भरलं होतं 10 इंच, मग मी काय करणार, 10 इंच ठेवणार, कारण की आपल्याला ही बाही आता मला जोडायला पुरणार. त्यासाठी इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेणार. आलं लक्षात. हे पहा इथे मग मी 10 इंच घेते. आता ह्या बाजूला अशी लाईन ओढून घेते. आता हे माझं झालं परफेक्ट घडीचं मार्किंग. इथे तुमचं 5.10 सुद्धा भरेल, कोणाचं 9.5 भरेल, हे मोजून माप. बाही कटिंगसाठी समोरची बाजू घेत जा. काय होतं, आपण ह्या बाजूला 1 इंच सुद्धा वाढवून घेतलं, ते लक्षात ठेवा. फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. आणि ते शिलाई करताना फक्त हा टक्स अशा पद्धतीने शिलाई होतो, बाकीचे थोडे थोडे अशा आपण शिलाई करतो. अशी समोरची बाजू अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. जेवढं तुमचं भरेल ना, इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता हे आपलं परफेक्ट घडीचं ह्या बाजूला मार्किंग झालेलं आहे. आता उंची कशी मोजायची बाहीची, हे पहा असा मापाचा ब्लाऊज घ्या. तुम्हाला साध्या बाही अनुसार इथे मी तुम्हाला समजून सांगते, कारण की साधा ब्लाऊज असल्यामुळे. हे पहा असं पकडा आणि उंची मोजून घ्या. आता माझी इथे उंची 6 इंच आहे. 6 इंच तयार 6 इंच आहे. आता मग मी काय करणार, सर्वात आधी जी तयार आहे ती मार्किंग करून घ्या. इथे हे पहा सर्वात आधी जी आपली उंची तयार आहे ना, ते मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं मार्किंग करून झालं. वरच्या बाजूला साध्या बाहीमध्ये 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. साध्या बाहीमध्ये 1.5 इंच, अस्तरचे असेल तर 1 इंच घ्यावं लागतं. आलं लक्षात. आता साध्या बाहीमध्ये 1.5 इंच कुठं लागतं, हे पहा ही पट्टी सुद्धा असते पुढच्या बाजूला, इथं जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. त्यासाठी साध्या बाहीमध्ये 1.5 इंच लगेच वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. अशी लाईन ओढून घ्यायची ह्या बाजूला लगेच. हे पहा आता हे झालं परफेक्ट. आता दंड घेर आपला बघायचा किती आहे. हे पहा असं पकडा, आणि ही आपली बंद बाजू, आणि ही सुद्धा आपली बंद बाजू आहे. असं पकडा ह्या बाजूला. हे पहा असं पकडा, आणि सर्वात आधी पहिली शिलाईची टिप किंवा जिथपर्यंत आपलं पुरते तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. हे पहा असं पकडा, ही आपली पहिली शिलाईची टिप आहे. असं ठेवा ह्या बाजूला, आणि इथपर्यंत आपली जिथपर्यंत ही पहिली शिलाईची टिप आली ना, तिथे एक मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, ही बाजू कोणाची छोटी असते, त्यांनी मग काय करायचं, हे पहा असं ठेवायचं, इथं मार्किंग करून घ्यायचं. लगेच पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायला विसरू नका. लगेच 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं, कारण की आपल्याला इथे बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते. दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं. ही नेहमी पद्धत. जो तुमचा जेवढा दंडघेर असेल तेवढा मार्किंग करून घ्यायचा, आणि 2 इंच शिलाई मार्किंग कंपल्सरी आपल्याला ते पकडावंच लागतं. 2 इंच जास्त घेतलं. आलं लक्षात. आता वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे इथं मार्किंग करून झालं. आतमध्ये 2 इंच. बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला तिथे पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग असतं 2 इंच. 2 इंच घेतलं. हे मी घेतलं बाहीच्या उंची अनुसार घेतलं हे माप. हे आता ही आपली बंद बाजून 1 इंच. 1 इंच मार्किंग करून घेते. इथे 1 इंच घेतलेला आहे, लक्षात ठेवा. आता परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा. त्यासाठी अशी एक लाईन ओढून घेते इथे अशा पद्धतीने. आता इथून इथपर्यंत बाहीचा आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी हे पहा एकदम असं हलक्या हाताने द्या, नक्की जमेल. हे पहा असं मार्किंग करत करत घ्यायचा. थोडासा असा माशासारखा आकार होतो. हे खाली घेत यायचं. हे अशा पद्धतीने इथपर्यंत. नंतर हे पहा त्याच्यावरून असं मार्किंग करून घ्यायचं.
हे पहा आता इथून घ्या, नंतर त्याच्यावरून असं मार्किंग करत यायचं. हे 5 इथून उंच घ्यायचं थोडासा, वाटलं तर बरोबर आहे का ते बघा, परत एकदा मार्किंग करून हे पण नंतर असा आकार देऊन घ्या. हा झाला उंच आकार. तो पाठीच्या बाजूला म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, ते लक्षात ठेवा. आता हा थोडासा खोलगट असतो, हे पहा इथून द्यायचा थोडासा कमी कमी करत वरच्या बाजूला, हे अशा पद्धतीने. हा समोरच्या मुंड्याला जोडला जातो, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा हा आकार असा येतो, इथून वरच्या बाजूला कमी करत इथपर्यंतच. आता इथे एक मार्किंग करून ठेवायचं, त्यांना नेहमी मार्किंग करून ठेवत जा. हा आकार ना समोरच्या मुंड्याला जोडला जातो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा जोडताना चुकतं बघा, त्यासाठी असं मार्किंग करून ठेवायला विसरू नका. हे पहा कट करून दाखवते. आता इथून हे कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आता सर्वात आधी हे पहा, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करायचं. इथं आपलं चुकतं बघा बऱ्याच वेळा. हे पहा इथून ते असं कट करून घ्यायचं इथपर्यंत. आता एक बाजू बाजूला घ्यायची. हे पहा ही बाजू बाजूला, मध्यवर्ती वाटलं तर मार्किंग करून ठेवते. हे पहा एक बाजू बाजूला घेते. हे पहा नंतर हे कट करून घ्यायचं असं. हे पहा अशा पद्धतीने हे 1 इंचपर्यंत कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट झालेलं आहे. हे पहा बघू शकता. असं ना तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवा एकदाच, ते लक्षात ठेवायचं आहे. आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलं, आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.